95 माणसं एक बाजूला 5 माणसं उभे फॅमिली एका आणि तिकट त्यांचा कोण मिळेल इकडे पण शूटिंग करा पाहिजे श्रीधर नाईक, मला सांगा नेमका काय प्रकार झालेला आणि काय आज झालेलं आहे? आज ॲक्च्युली असं झालेलं आहे की आमची कोफराड येथे लागूनच आगाशी सजा म्हणून एक हे आहे, त्याच्यामध्ये आमची वडिलोपार्जित भरपूर मोठी शेती आहे. आजतागायत आम्ही ती करतो आहोत आणि त्या जागेमध्ये आमचं पूर्वापार एक शेतघर होतं. जे शेतघर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी वगैरे कुठली पूर्वकल्पना आम्हाला न देता अथवा कुठली रिटर्न लेटर न देता एखाद्या व्यक्तीकडनं सुपारी घेऊन जसं एखादं कार्य केलं जातं त्या पद्धतीने येऊन ते डिमॉलिशन केलं. आणि त्या घरामध्ये सर्वात वाईट गोष्ट अशी घडलेली आहे की जवळजवळ 20-25 पोती आमचं भात होतं. नवीन शेतीच्या याच्या अनुरूपाने आम्ही तिथे आणलेलं आवण बोलतो जे मराठी भाषेत बियाणं, ते देखील त्यांनी अस्ताव्यस्त करून बाहेर फेकलं गेलं. अक्षरशः आमच्या कुटुंबातल्या लोकांच्या डोळ्यातनं अश्रू आलेले आहेत. आमची शासनाकडनं एवढीच अपेक्षा आहे, एखाद्या शेतकरी कुटुंबावर या 21व्या शतकात जर अजूनही भारतसारख्या देशामध्ये असे जर हे केले जात असतील तर याच्यासाठी आम्ही पर्याय म्हणून कोणाकडे जावं आणि आम्ही याच्यासाठी कोणाकडनं अपेक्षा करावी न्यायाची? याच्यामध्ये पालिकेने आदेश दाखवले होते का? तोडण्याचे आदेश कोणी दिले होते का? बिलकुल नाही, बिलकुल. तुम्ही कशासाठी ते ठिय्या आंदोलन केलं? काय करा? आमचं म्हणणं तेच होतं की कुठलाही आदेश पारित करता आला नव्हता शासनाकडनं आणि अचानक कुठल्याही व्यक्ती कुठल्याही त्यांच्या आयडेंटिटी प्रूफ न देता आमच्या खाजगी मालमत्तेमध्ये येऊन आणि JCB सारख्या इक्विपमेंट्स वगैरे वापरून आमचं घर डिमॉलिशन करतात. ही गोष्टच शॉकिंग आहे. तर शासनाने याच्यामध्ये लक्ष घालावं. आज आम्ही सधन थोडेसे उच्चभ्रू याच्यातले व्यक्ती आहोत म्हणून आम्ही ते सहन करू शकतो, कारण आमचं कुटुंब खूप मोठं आहे आणि एकसंध आहे. पण हे जर छोटं कोणी शेतकरी असेल तर त्याला न्याय कोणी द्यावा या देशामध्ये, आमची एवढीच अपेक्षा आहे. आता आम्ही आल्यानंतर आम्हाला असं वेळासारखे ते पोलिसांनी ते संरक्षण आहे आणि धननिग्रहण आहे त्याचा अर्थ विचार त्यांना काय येतो हे मी डोंगरे साहेब सांगतो. काही टेन्शन घेऊ नका, ठीक आहे? बरोबर. आता अर्णा सागरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ऐकून घ्या, कोपराडमध्ये अब्राम नाकाच्या मागे तिथे एक काका आणि एक आजी, ते आजी काका इथे आलेले आहेत. ते तिथे शेती करून शेतघरात ते राहतात. काल कोणतीही नोटीस महत्वाचं म्हणजे जागेवर येऊन कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्यांनी पाहणी करावी. आमचं म्हणणं एवढं आहे हे काका काल जेवढे टेन्शनमध्ये आत्मदान करायला लागलेले तुम्हाला काय कल्पना होती यांनी सांगितल्याप्रमाणे काय नाही जे मागण्यासाठी तुम्ही आलाय हो आम्हाला ऐका जसं ते आले तसं तुम्ही पण इकडे आला नाही बोलवलं आम्हाला, आम्हाला बोलवलं इकडे. हो आम्हाला बोलवलं, आम्ही आलो ना, आम्हाला बोलवलं 10 वाजता बोलवलं इकडे आम्हाला. मग ते आम्ही एकत्र कुटुंब आहे ते. लोकांचा बियाणं भाताची रोपा फेकलेली ही कुठली यंत्रणा महानगरपालिका करून एखादा गुंड जसा सारे गुंड सुपारी घेऊन जसं काम करतात तसं काम हे केलेलं आहे. आणि हे पाहण्यासाठी सर्व वरिष्ठ अधिकारी इव्हन महापौर यांनी तिकडे जागेवर पाहणी करावी, त्याशिवाय ही वस्तुस्थिती कळणार नाही. काल रात्री पाडल्यापासून एकही अधिकारी तिथे जागेवर फिरत राहिला नाही. आज आमचं भात बियाणं सर्व भिजत पडलेलं आहे. वजन काटा घेऊन नका बसू, विषय शिकवायचा. मी तुम्हाला विचारतो, सांगा चिंतामण नारायण नाईक यांचा मुलगा बाहेर उभा आहे, ज्याच्या बाबांचं घर आहे, तो विचारतो काय सांगा प्रकरण चिघळवायचं आहे असं न्यायकरी विचारतात. साहेबांनी सांगितलं हो चिघळवायचं आहे. सर सांगा नेमका काय प्रकार होता? अनधिकृत बांधकाम होतं की कसं काय आणि का तोडलं? बांधकाम होतं, त्यांना नोटीस दिलेली आहे, परत आदेश द्यायची गरज नसते.
त्यांनी असं सांगितलं कोणतेही आदेश नसताना तुमचं पथक तिथे गेलं आणि त्यांच्या अन्नधान्य जे कडधान्य हे होतं बीज वगैरे होतं त्याची नासधूस केलेली आहे, काय सांगेल? नाही, प्लास्टिक कापड टाकलेले त्यांना यापूर्वी सूचना दिलेली आहे. 1.5 आठवड्यापूर्वी 2016 नोटीस त्यांना दिलेली आहे आणि कारवाई जी झालेली आहे योग्य. त्यांनी असाही आरोप केलेला आहे की तुम्ही 10 वाजता बोलवलं आणि 1 वाजेपर्यंत त्याला तात्काळ ठेवलं, त्याच्यामुळे ते तुमच्या कार्यालयात नाही काय नाही, एवढा जमा वाढायची गरज नव्हती मुळात. म्हणजे एवढाही माणसाने आणायचं आणि मी मिटिंगला होतो, सभागृहात घुसण्याची वेळ आणायला नाही पाहिजे, ते चुकीचं केलं बस.